अहम भाव याचा जाईल, मी तेचे हा जरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून चालू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। त्यांना जाऊन सांगू नये, ओरडू नका मग इथून जा ना, आतून जा। भगवंताच्या आणि अर्जुनाच्या दिव्य अशा प्रेमाचं वर्णन या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज करतात। भगवान परमात्म्याला लागलेली चिंता आणि त्या चिंतेचं आपलं चिंतन सुरू आहे। अर्जुनाला भगवान परमात्म्याने योगी महापुरुषाची लक्षणं सांगितली आणि लक्षणं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा थोडेसे थांबले। भगवान परमात्मा विचार करायला लागले, हे दिव्य ज्ञान जर मी अर्जुनाला दिलं आणि अर्जुन जर माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तर मी एकट्याने काय करायचं। मागच्या ओळीमध्ये आपण चिंतन पाहून आलो, अर्जुनाला अशी, भगवंताला अशी चिंता लागली, अशी थोडी भीती वाटायला लागली, कोणाची तरी दृष्ट या अर्जुनाला लागेल आणि अर्जुनाला ती दृष्ट लागल्यामुळे अर्जुनाच्या ठिकाणी असलेला जो द्वैत भाव आहे तो निवृत्त होईल आणि मग मी एकट्या माणसाने काय करायचं। विपाय अहम भाव याचा जाईल, मी तेचे हा जरी होईल, तरी मग काय कीजेल एकलेया। जरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला ज्ञान देणार आहेत, मोक्ष प्राप्त करून देणार आहेत, पण तरीसुद्धा आपल्या साधू संतांनी अद्वैत सांगितलेलं आहे, परंतु द्वैताचाही निषेध केलेला नाही। अद्वैत जे आहे त्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, परंतु द्वैत असल्याशिवाय व्यवहार होत नाही, सेवा होत नाही। मग अद्वैत प्राप्त करायचं का द्वैत ठेवायचं? तर अद्वैतही पाहिजे आणि द्वैतही पाहिजे। मग तुम्ही म्हणाल हे विरुद्ध कसं काही शक्य आहे? तुकोबाराय म्हणतात, अभेदुनी भेद राखीला अंगी, वाढवाया जगी प्रेम सुख। आम्ही त्या ठिकाणी अभेद अवस्थेमध्ये राहतो, पण व्यवहार मात्र भेदाचा करतो। कारण भक्ती करायची असेल, सेवा करायची असेल तर भेद पाहिजे, कल्पित का होईना द्वैत पाहिजे, आणि मोक्ष प्राप्त करायचा असेल तर अद्वैत पाहिजे। या दोन्हीचा समन्वय भगवंताला अपेक्षित आहे। भगवंताला चिंता लागलेली आहे, आता जर विपाय अहम भाव याचा जाईल, कदाचित जर याचा अहम भाव गेला, मी अर्जुन आहे हा भाव गेला आणि मी तेचे हा जरी होईल आणि हा भगवत स्वरूप झाला, म्हणजे माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला,
तरी मग काय कीजेल एकले या. मग आता मी एकट्याने काय करायचं. भगवान परमात्मा निर्गुण निराकार अद्वैत स्थितीमध्ये असतात. ते सगुण साकार होतात. का साकार होतात. आपल्या भक्तांचा आनंद घेता यावा म्हणून सगुण साकार होतात. निळोबारायांनी वर्णन केलं, एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14ही भुवने. त्याला सुद्धा एकट्याला करमत नाही. जसं माणसाला एकट्याला करमत नाही, तसं भगवंताला सुद्धा एकट्याला करमत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने ही सगळी सृष्टी निर्माण केली. भगवान परमात्माच हे सगळं बनला. भक्तही तोच आहे, देवही तोच आहे. देवळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. ज्ञानोबारायांना अमृतानुभवामध्ये विचारलं, अहो कसं काही शक्य आहे. अद्वैत झाल्यानंतर भक्ती कशी काही शक्य आहे. एकच झाल्यानंतर भक्तीचा व्यवहार कसा होईल. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलं, देवळ परिवारू कोरुणी की जे डोंगरू. ते वेरूळला एक कैलास लेणं आहे आणि त्या लेण्यामध्ये एकाच दगडामध्ये एकाच डोंगरामध्ये देऊळ आहे. त्याच डोंगरामध्ये त्याच दगडामध्ये देव आहेत, त्याच दगडामध्ये भक्त आहेत, त्याच दगडामध्ये पायरी आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, हा सगळा व्यवहार ज्याप्रमाणे होतो, कल्पित द्वैत वास्तव अद्वैत. परंतु द्वैताशिवाय त्या ठिकाणी आनंदाचा भोग नाही. आणि म्हणून भगवंताला भीती वाटायला लागली, मग काय कीजेल एकलिया, मी एकट्याने काय करायचं. असाच प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे. ते सीतामाता अशोक वाटिकेमध्ये असताना सीतामातेने असं ऐकलं की एक भिंगुरटी नावाची माशी असते आणि ती आळीला आणते आणि एका घरामध्ये ठेवते मातीच्या. आणि त्या आळीला सारखी अशी टोचत राहते. टोचल्यामुळे त्या आळीला त्या माशीचा ध्यास लागतो आणि ध्यासामुळे ती आळी जी आहे ती भिंगुरटी बनते. तो का म्हणे, आळी जीवे नुरेची वेगळी. सीतामातेने हे ऐकल्यानंतर सीतामाता रडायला लागल्या. तिथे एक त्रिजटा नावाची राक्षसी होती. राक्षसी जरी शरीराने होती तरी मनाने चांगली होती. काही लोक शरीराने वाईट असतात, मनाने चांगले असतात. काही लोक शरीराने चांगले असतात पण मनाने वाईट राहतात. राक्षसी होती, पण राक्षसी असताना सुद्धा भगवत भक्त होती. सीतामातेला तिने विचारलं, तू का रडते. सीतामाता म्हणायला लागल्या, ती भिंगुरटी, ती आळी जशी भिंगुरटीचं चिंतन करता करता आळीच भिंगुरटी झाली, माशी झाली, तसं मी सारखी रामप्रभूचं चिंतन करते आणि मला असं वाटतं एक दिवशी मी सुद्धा राम होणार. आणि मी राम झाल्यानंतर तिकडे एक राम आणि इकडे एक राम. दाम्पत्य सौख्यम गतम. आमचं दाम्पत्य सौख्य कसं राहणार. एक झाल्यानंतर मग व्यवहार आहे का, आनंद आहे का, भोग आहे का. त्या त्रिजटेने समजून सांगितलं, तू काय काळजी करू नको. म्हटले काय होत नाही. म्हटले का बरं. तू जसं रामप्रभूचं चिंतन करून राम होशील, तसं तिकडे प्रभू रामचंद्र तुझं चिंतन करतात, ते सीता होती. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत हा आहे. भगवंताला चिंता लागली. जर अर्जुन मीच झाला, अर्जुनाचा विपाये अहम भाव याचा जाईल. पहिला शब्द आहे विपाये. विपाये म्हणजे कदाचित. देवाला माहिती आहे हा लवकर जाणारा नाही. अहंकार माणसाचा लवकर जात नाही. सांगणारा कोण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ऐकणारा कोण आहे. भक्तराज कीर्ती परिसुत असे. भगवंताने त्या अर्जुनाचं वर्णन केले. प्रज्ञाकांता
बोला एवढा श्रोता जोडलासी. जरी भगवान सांगणारे आहेत, ऐकणारा अर्जुन आहे, तरी भगवान म्हणतात विपाये. म्हणजे हा अहंकार किती विचित्र असेल बघा. भगवान म्हणतात मी कदाचित ब्रह्मविद्या याच्यासमोर उघडी केली आणि याचा जर अहंकार गेला, आता मी अर्जुन आहे असा अहंकार आहे म्हणून माझं आणि याचं प्रेम आहे, मला हा श्रीकृष्ण समजतो, स्वतःला अर्जुन समजतो, मी याच्यावर प्रेम करतो, हा माझ्यावर प्रेम करतो. पण हा आता जर अहंकार गेला, काय ज्ञान दिलं की ज्ञानाने काय जातो? अहंकार जातो. मी देह आहे ही वृत्ती निघून जाते आणि मी ब्रह्म आहे ही वृत्ती तयार होते. परमात्मा म्हणतात मी पण ब्रह्म, आता हा पण ब्रह्म, मी तेचे हा जरी होईल, हा जर मीच झाला. भगवान परमात्मा अर्जुन परमात्मा होईल म्हणजे शरीराने नाही बरं का, वृत्तीने. जीव हा शरीराने कधी परमात्मा होत नाही. जीव हा ब्रह्म होऊ शकतो, जीव ईश्वर नाही होत. कारण उपाधी वेगवेगळ्या आहे. देवाची उपाधी वेगळी आहे, अर्जुनाची उपाधी वेगळी आहे. पण वृत्तीने हा जर आता परमात्मा स्वरूप झाला, याचा जर अहंकार गेला, तर भगवान म्हणतात काय कीजेल. तरी मग काय कीजेल एकले, एकट्याने मी काय करावं. कारण मी एकटा होतो पण यांच्याकरता इथं आलो. मग एकटा आल्यानंतर अडचण काय आहे देवा तुम्हाला? म्हटली अडचण पुढच्या ओळीत सांगतो. दिठीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे, ना तरी दाटोनी खेव दिजे, ऐसे कोण आहे. भगवंताची अडचण काय झाली बघा. भगवान म्हणतात दिठीची पाहता निविजे, ज्याला पाहिल्याबरोबर शांत वाटतं. का तोंड भरोनी बोलिजे, किंवा तोंड भरून एखाद्याबरोबर बोलावं असं वाटलं. ना तरी दाटूनी खेव दिजे, किंवा एखाद्याला आलिंगन द्यावं असं वाटलं. ऐसे कोण आहे. असं कोण आहे मग? कारण भगवान परमात्मा जो आहे तो सगळ्यांना पाहत नाही. हो तुम्ही आम्ही सुद्धा सगळ्यांना पाहतो का सारखं? एखादा मनुष्य आला, ज्ञानेश्वरी वाचत असलो, आल्यानंतर एखादा मनुष्य आल्यानंतर आपण परत ज्ञानेश्वरी वाचायला लागतो. आणि एखादा आल्यानंतर मग मात्र ज्ञानेश्वरी बंद करून बोलत बसतो. का? आवडीचा आल्यानंतर मग सगळं बंद, त्यालाच पाहतो मनुष्य. जसं आईला आपल्या लहान मुलाला पाहिलं की आनंद होतो. हो, आजोबाला नातवाला पाहिलं की असं वाटतं बास कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. देवाचा नाही साक्षात्कार झाला तरी चालेल, पण याचा साक्षात्कार झाला, आपल्याला भेटला. प्रेम आहे. तसं भगवान परमात्म्याला कोणाला पाहिल्यानंतर आनंद वाटतो. भगवान परमात्मा म्हणतात अरे दिठीची पाहता निविजे, माझ्याकडे येणारे भरपूर आहेत, मला पहा पहा म्हणणारे भरपूर आहेत, मी त्यांच्याकडे बघत नाही. भगवान परमात्म्याकडे दुर्योधन आला, भगवंतानी बघितलं का? झोपायचं नाटक केलं. जागेच होते पण म्हटली व्याध कुठून आली सकाळी सकाळी, जाऊ द्या झोपा. परंतु अर्जुन आल्याबरोबर चाहू लागली की भगवान परमात्म्याने पांघरून काढलं. अर्जुना कधी आला? का? दिठीची पाहता निविजे. भगवान परमात्मा सुद्धा भक्तांना पाहिल्यानंतर भगवंताला शांत वाटतं, आनंद वाटतो. निविजे म्हणजे आपली दृष्टी जी आहे ती काय होते? शांत होते. आता तसं पाहायला गेलं तर देवाला शांत ना अशांत काय आहे का? पण आता अवतार घेतलेला आहे. किंबहुना भगवान परमात्मा म्हणतात मी आलोयच त्याच्याकरता. मला तसं पाहायला गेलं तर डोळे नाहीत, पण मी डोळे धारण केले. बोला ओवी.
तो पहावा हे डोहळे, मनोनी अचक्षुषी मज डोळे, हातीचेनी लीला कमळे पूजो तयाते. भगवान म्हणतात वास्तविक पाहता मी अचक्षु, डोळे नाहीत मला, पण मी डोळे धारण केले, कारण माझ्या मनामध्ये डोळे निर्माण झाले. डोळे, देवालाही डोळे लागतात भक्ताला पाहण्याचे. कधी माझे भक्त येतील, वाट पाहे उभा कधी माझा भक्त येईल, मी त्याला कधी पाहिल. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात दिठीची पाहता निविजे. आता हे वर्णन अर्जुनाचं आणि देवाचं कोणी केलंय? माऊलीनी केलंय. का तोंड भरोनी बोलिजे. प्रिय व्यक्ती असल्यानंतर जे काही व्यवहार होतात त्याच्यामध्ये पहिला व्यवहार आहे त्याला पाहावंसं वाटतं. आपली व्यक्ती, प्रिय व्यक्ती आली की त्याच्याकडं नुसतं पाहावंसंच वाटतं. बरं, त्याच्याशी बोलावंसं वाटतं. आवडीची व्यक्ती नसेल तर मनुष्य बोलतो, पण थोडं बोलतो, कामापुरतं बोलतो. तयावरी विपाये प्रेमळ संवादिया होय, मग गोडीशी आहे कंटाळे. मग मनोनी गा पंडुसुता, तूची प्रिय आणि तूची श्रोता, वरी प्रियाची वार्ता प्रसंगी आली. बघा, भगवान म्हणतात मला तोंड भरून बोलावंसं वाटतं, पण बोलणारा भेटला पाहिजे, त्या लायकीचा भेटला पाहिजे. हो, भगवान म्हणतात बाबा आम्हाला बोलायला आवडतं. आता मनुष्य देह धारण केलेला आहे, शरीर धारण केलेलं आहे, त्या अर्थी बोलणारच आहे. आम्हाही वाडे कोडे अखंड बोलो आवडी. खूप बोलावंसं वाटतं, पण काय की जे असं विचारणारं आणि असं ऐकणारं कोणी भेटतच नाही. येतात आमच्याकडे जे बोलणारे, ते नको ते बोलणारे येतात, नको ते विचारणारे येतात. बस 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 बसा. म्हणून आम्हाला सुद्धा आवडतं. भगवान परमात्मा सुद्धा त्यांच्याशी बोलतात, बाकीचे बोलण्याचा प्रयत्न करतात, कितीतरी त्या ठिकाणी तप करतात, ध्यान करतात. देवाने आमच्याशी एक शब्द बोलावा. बोलतो का भगवान परमात्मा? नाही बोलत. ब्रह्मदेवाबरोबर बोलले नाही, इंद्रदेवाबरोबर बोलले नाही, पण भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तुझ्यासारखा भक्त पाहिला, तुझ्यासारखा भक्त मला दिसला. प्रेमाची व्यक्ती दिसल्यानंतर माणसाला बोलावंसं वाटतं, आणि किती बोलावं वाटतं. भगवान परमात्म्याचे शब्द आहेत का तोंड भरोनी बोलीजे. किती बोललं तरी असं वाटतं कमीच आहे, किती वेळ गेला तरी असं वाटतं अजून काहीच वेळ नाही झाला. आवड असते त्या ठिकाणी या घटना घडतात. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात बाबा मला सुद्धा बोलावंसं वाटतं ना, तरी दाटून खेव दिजे ऐसे कोण आहे. किंवा आलिंगन द्यावंसं मला कधी कधी वाटतं, पण कोण आहे जगामध्ये पाहण्यासारखं तरी कोण आहे, बोलण्यासारखं तरी कोण आहे. म्हणजे एवढं प्रेम कोणाचं आहे की ज्याच्याशी बोलल्यानंतर मला आनंद मिळावा, ज्याला पाहिल्यानंतर मला शांती मिळावली, असं कोण आहे? भेटत नाही. उलट ज्यांना ज्यांना बघावं अशांतीच निर्माण होते. ज्यांच्याशी बोलावं, भगवान तर काय बोलतच नाहीत, पण जे भेटायला देवाला येतात ते बोलतात. त्यामुळे देवाचं डोकं कदाचित अशांत होत असेल, नको तेच बोलतात. पण भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तुझ्यासारखा भक्त आला की मला अखंड बोलो, तोंड भरोनी बोलीजे. आणि ना तरी दाटूनी खेव दिजे ऐसे कोण आहे. आलिंगन द्यावंसं वाटतं. त्याच्याकरताच भगवान परमात्मा तया संघाची नि सुरवाडी. बोला
मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम. भगवान परमात्मा म्हणतात दोवरी धोनी. बोला, दोवरी धोनी भुजा अनो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाची अंग. भगवान म्हणे दोनच होत्या, तशा तर भगवंताला 1000 भुजा आहेत, पण भगवान म्हणतात दोन आणखीन भुजा आलो घेऊन. कशा करता? भक्त दिसल्याबरोबर भगवंत चतुर्भुज होतात. चतुर्भुज कशा करता होतात? आपल्या भक्ताला 4ही भुजाने आलिंगन द्यावं याच्याकरता. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात बाबा आता हे सगळं मी धारण केलं, मी शरीर धारण केलं, मी 2 भुजा आणखीन धारण केल्या, मी डोळे धारण केले. कशा करता? माझ्या भक्तांना पाहावं, आलिंगन द्यावं, बोलावं. आणि तू म्हणायला लागला नाही मी आता ब्रह्म होतो. कदाचित तू झालास तर आता मी काय करायचं? आपुल्या मना बरवी. आणखीन एक अडचण आहे. आसमाई गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य जाहले. 118. भगवान परमात्मा म्हणतात आणखीन सामान्य गोष्टी तर प्रेमयुक्त असलेल्या माणसाशी मनुष्य बोलतच राहतो, पण भगवान परमात्म्याला आणखीन दुसरी काळजी आहे. भगवान म्हणतात आपुलिया मना बरवी, आसमाई गोठी जीवी. आपल्या मनात असलेली चांगली न सामावणारी सुंदर असलेली जी गोष्ट आहे, जीवाचं गुह्य आहे, ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर ऐक्य झालं तर मी कोणाला ती गोष्ट सांगावी? आपल्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि त्या आपल्याला दुसऱ्याला सांगाव्याशा वाटतात. कोणाला सांगाव्या? ज्याला सांगितल्यानंतर जो आपली चेष्टा करेल त्याला सांगाव्या. कोणाला सांगावं? लोक ऐकून घेतात. आपण जर सांगायला लागलो असं दुःख झालं, तसं दुःख झालं, असं वाईट झालं, आपण गेल्यावर म्हणतात ह्याला असंच पाहिजे. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी असतंच. मन म्हटल्यानंतर त्या मनात अनेक प्रकारचे विचार आहेत. काही लोक सांगतात, काही लोक सांगत नाहीत. पण हा भगवान परमात्मा आहे. संत भगवंत आपल्या मनात जे आहे ते दुसऱ्याला सांगतात. आता संतांच्या आणि देवाच्या मनात काय? आपल्यासारखं आहे का? दुःख, चिंता, फजिती आपल्या मनात हेच. आपण दुसऱ्याला सांगायला लागलं तर हेच सांगतो. पण संतांच्या मनामध्ये काय? देवाच्या मनामध्ये काय? अहो साक्षात भगवान परमात्मा बसलेला आहे. भगवंताच्या मनामध्ये सगळं विश्वाचं ज्ञान आहे. भगवान म्हणतात गीता मे हृदयम पार्थ, माझं मन म्हणजे गीता आहे. असमाई गोठी. असमाई म्हणजे न सामावणारी, मावत नाही. इतकं ज्ञान भगवंताजवळ आहे, इतकं प्रेम भगवंताजवळ आहे, संतांच्या जवळ आहे, ते मावत नाही. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय. कमळ कळिका धालेपणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेने, दे राया रंका पारणे आमोदाचे. कमळाचं फूल उमललं ते सुगंध त्या ठिकाणी देतच. आंतरीचे धावे हवे बाहेरी. दुःख असेल तरी ते बाहेर येतं, आनंद असेल तरी तो बाहेर येतो. भगवान परमात्मा विचार करायला लागले. भगवान म्हणतात आपुलिया मना बरवी. बरवी म्हणजे चांगली. आसमाई गोठी जीवी. माझ्या मनामध्ये एक चांगली गोष्ट आहे. कोणती चांगली गोष्ट आहे? गीता आहे, भागवत आहे, सगळं ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, सगळं. हां, त्या ठिकाणी देवाच्या मनात हे सगळं भरलं आहे. पण भगवान परमात्मा असा पाहत असतो आता हे कोणाला तरी द्यायचं आहे.
चांगल्या गोष्टी माणसाने कोणाला तर देऊन टाकाव्या जिवंत आहे तोपर्यंत, नाही तर मग त्याचा काय फायदा होत नाही, ते नष्ट होऊन जातं. वडिलांनी भरपूर पैसे कमवले आणि स्वतःही खर्च केले नाही, बँकेत ठेवले, पण मुलाबाळांना सांगितलेच नाही. आताच्या काळात जाऊ दे, आता बँकेतले त्याला परत मिळतात, पण पूर्वीच्या काळामध्ये ते पुरून ठेवायचे आणि सांगतच नव्हते, तसेच मरून जायचे, कोणालाच नाही. तसं भगवान परमात्मा म्हणतात हे गौप्य असं धन आहे, इतके दिवस मी माझ्या मनात ठेवलंय, मी आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही. ते ज्ञान पैगा बरवे बरवी शब्दासाठी मी बोलतोय, पण भगवान परमात्मा म्हणतात ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले, ते कोणाला सांगावं. तुझ्या माझ्यात जर ऐक्य झालं तर सांगण्याकरता द्वैत पाहिजे, तू अर्जुन पाहिजेस, मी श्रीकृष्ण पाहिजे. आता मी त्या ठिकाणी परमात्मा आहे, पण तू जर परमात्मा झाला, मी हे ज्ञान कोणाला सांगू. आताशी कुठं 6वा अध्याय सुरू झाला आहे, पुढची गीता कोणाला सांगू. एक झाल्यावर ऐक्य झाल्यानंतर सांगायचं कोणाला. सगळेजण म्हणायला लागले नाही आम्ही ब्रह्म झालो, आता आम्हाला काही सांगू नका, प्रवचन चालेल का. नाही चालणार. जरी ब्रह्म झाला तरी कल्पित द्वैत तुम्ही करता, आम्ही करतो आणि आनंद घेतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केले त्या अमृतानुभवामध्ये, ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ जरी मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तुरुंबुका पाणी. ऐक्याचं मुद्दल कुठं जात आहे, आत्मा कुठं जातो का. एकदा त्याचं ज्ञान झालं जसं आहे तसं आहे, मग तुम्हाला बाकीचं काय करायचं आहे नंतर तुमचा व्यवहार करू शकता. भक्तीचा व्यवहार का न व्हावा म्हणून या काकुळती जनार्दने, भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काकुळती निर्माण झाली. अन्योपदेशाचे नि हातासने बोला माझी मन मने अलिंगू सरले. भगवान ज्ञानोबाराय सांगतात देवाला सुद्धा काकुळती आला देव. तुम्ही आम्ही काकुळती येतो वेगळ्या कारणाकरता. पैसे गेले म्हणून काकुळतीला आला, मुलगा मेला म्हणून काकुळतीला आला, आणखीन काय झालं मान नाही मिळाला काकुळतीला आला. देवाला सुद्धा काकुळतीला यावं लागतं का. देवाला भीती निर्माण झाली, बाबा मी आता जर ह्याला हे ज्ञान दिलं आणि हा जर ब्रह्मरूप झाला तर मग माझं जे काय आहे संवाद सुख आहे, प्रेम सुख आहे, हे जाईल. म्हणून या काकुळती जनार्दने आहे तो जनार्दन. जनार्दन म्हणजे काय सामान्य आहे का हो. दुष्टान जनान आर्दयती स जनार्दना, दुष्ट जनांना मारणारा आहे तो. जनैही आर्द्यते आर्दयते, सज्जनांच्याकडून भक्तांच्याकडून ज्याची प्रार्थना केली जाते तो जनार्दन आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ, तसा जनार्दन आहे. तो काकुळती आला. भक्तांच्या प्रेमाच्या संबंधाने देवसुद्धा काकुळती येतो. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत. गोकुळामध्ये भगवान परमात्मा असताना कधी कधी सगळे गोपाळ एका बाजूला व्हायचे. खेळ आहे, मित्र सख्य रस आहे. आणि ते भगवंताला त्या ठिकाणी म्हणायचे आज कृष्णाला थोडंसं आपण बाजूला करायचं. सगळ्यांनी एका बाजूला व्हायचं आणि देवाला एका बाजूला करायचं, कोणीच त्याच्याकडे जायचं नाही. आता देवाला सगळ्यांची सवय लागलेली. तुमची मज लागली सवे आणि कोणीच येत नाही, कोणी बोलत नाही. भगवान म्हटले आता मी सगळं टाकून यांच्याकरता इथे आलो आणि माझ्याबरोबर कोण येत नाही. ते पेंद्याला बोलवलं, वाकड्याला बोलवलं. अरे बाबा काय झालं. म्हटले आजपासून तुझ्याबरोबर कट्टी. कान्होबा तुझी गोंगडी चांगली, आमाशी का दिली वांगुली रे. हो हो, कान्होबा निवडी आपुली गोधने, 5 पोळ्या 3 भाकरी,
आम्हा धाडिले वैल्या दोरी, आमची ठकवून खाल्लीशी दोरी. आता जमणार नाही, आता आम्ही तुला खेळायला घेणार नाही. त्यामुळं भगवान परमात्मा तिथं काकुळती आले. काकुळती येतो हरी, क्षणभरी निवडता, तुमची मज लागली सवे. आता बाबा असं करू नका, आता मला एकट्याला टाकू नका. तसं भगवान काकुळतीला आले. या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे ने हातासने, बोला माझी मन मने आलिंगू सरले. ज्ञानोबाराय सांगतात भगवान काकुळतीला आले आणि भगवंतांनी अन्य उपदेशाचे ने हातासने अर्जुनाला उपदेश केला, पण दुसऱ्याच्या हातून केला. दुसऱ्याच्या हातून केला म्हणजे योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगून केला. परोक्ष केला, अपरोक्ष नाही केला. उपदेश करत असताना कधी कधी असा परोक्ष केला जातो, कधी कधी अपरोक्ष केला जातो. दोंडा महाराजांनी उदाहरण दिलं. पूर्वीच्या काळामध्ये एक म्हण होती, लेकी बोली बोले आणि ती सासू जी असते ती सुनेला काहीतरी सांगायची असते, तिला बोलत नाही. लेकीला त्या ठिकाणी म्हणते, बाळा असं करायचं नसतं, लोक चांगलं म्हणत नाही, असं नाही तसं नाही, तुला अजून वागायचं नीट कळत नाही. आणि हसते तिच्याकडे बघून. ती लेक म्हणती मला काय बोलत नाही. सून लक्षात घेते की ही मुक्ताफळं सगळी मलाच चाललेली आहेत. अनेक प्रकारे असं बोललं जातं. ते उद्धव गीत नावाचा प्रसंग आहे भागवतामध्ये. भगवंतांनी उद्धवाला निरोप म्हणून पाठवलं गोकुळामध्ये, आणि उद्धव आला म्हणून सगळ्या गोकुळातल्या त्या गोपिका एकत्र झाल्या. पाहिलं कृष्णासारखा दिसणारा कोणीतरी आलाय, पण कृष्ण नाही. उद्धवाला विचारलं, लोकांना विचारलं, म्हणले त्याचा सखा आहे, निरोप घेऊन आलेला आहे. उद्धवाला काहीच बोलले नाही. एक भुंगा होता आणि तो पुलावर बसलेला होता. त्या भुंग्याला उद्देशून त्यांनी गीत गायलं, त्याला भ्रमरगीत म्हणतात. म्हटले तू काळा आहे ना, तसा तोही काळाच आहे. तू जसा या पुलावरून त्या पुलावर उडतो तसा तो सुद्धा इथं होता, तिकडे गेला. ऋणू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. म्हणजे बोलायचंय त्या उद्धवाला, पण त्या भुंग्याला उद्देश. तसं भगवान परमात्म्याला अर्जुनाला सांगायचंय, पण योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगितली. प्रत्यक्ष का सांगितली नाही? देवाला थोडी भीती वाटली की प्रत्यक्ष सांगितलं ना, हा बाबा लगेचच आता परमात्मा स्वरूप झाला तर पुढचं कसं काय. बोला माझी मन मने आलिंगू सरले, म्हणून भगवंतांनी आलिंगन दिलं, पण मनाने आलिंगन दिलंय बरं का. मनानेच भगवान परमात्मा अर्जुनाला आलिंगन देतात. आणि खरं सांगू का, मनाचं आलिंगन हेच खरं आलिंगन आहे. शरीराचं जे केलेली क्रिया असते ती खरी क्रिया नसतेच. शरीराची क्रिया मनाकरता असते. त्या महाभारतामध्ये धृतराष्ट्रांनी त्या भीमाला आलिंगन दिलं. गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. कौरव मारले, बरेचसे आपली सगळी मुलं या पांडवांनी मारली. जरी पांडवांच्याकडे राहत होता धृतराष्ट्र, तरीसुद्धा त्याला राग होता. माणसाचा राग फार वाईट. आणि सगळ्यात जास्त राग कोणाचा होता? कारण दुर्योधनाला कोणी मारलं होतं? भीमाने मारलं होतं. म्हणून त्या धृतराष्ट्राने एक दिवशी भीमाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली धर्मराजाकडे. म्हटले धर्मराजा, अरे भीमाला मला भेटायला पाठव. धर्मराजाने भीमाला विचारलं. आता धर्मराजे म्हणजे भोळे, त्यांना काही माहिती नाही. अरे भीमा, काका तुला भेटायला बोलवतात. भीम म्हणायला लागला, रोजच त्या म्हाताऱ्याला भाकरी घेऊन जातो मी. भीम जायचा बरं का, ताट घेऊन जायचा, पण ताट असं सरकवायचा पुढे, खा. जरी देत होता तरी सुद्धा नीट बोलत नव्हता. म्हणून राग होता. शेवटी ठरलं
जायचं भीमा आता उद्या सकाळी जाऊन काकाला पहिलं भेट. भीमानी सगळी तयारी केली, देवाला काळजी. देवाने विचारलं भीमा कुठं चालला? म्हटले काकानी भेटायला बोलवलं आहे. म्हटले विमा उतरवला का तुझा तू? देवा असं का बोलता? अरे काकानी भेटायला बोलवलंय पण थोडं थांब म्हणे. सभेमध्ये आले, म्हटले एक पुतळा बनवा म्हणे लोखंडाचा भीमासारखा. कशा करता? पुढं कळल. तो पुतळा उचलला आणि ते जिथं त्याला भेटायचं होतं तिथं नेला. भीमाला सांगितलं तू मागं थांब, पुतळा पुढं ढकल. काका मी आलोय असं म्हटल्यानंतर तो धृतराष्ट्र आला. अरे किती दिवसांनी भेटला नाही. भेटलायला म्हणून त्याने आलिंगन दिलं आणि काय केलं तुम्हाला माहिती आहे? त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ केलं त्याने. मग भीमाचे डोळे पांढरे झाले. म्हटलं याचं जर पीठ झालं तर माझं थालपीठ नक्कीच झालं असतं. आलिंगन आहे पण मनाचं आलिंगन आहे का? भगवान परमात्म्याने मनाने आलिंगन दिलं. इतकं वर्णन या ठिकाणी केलं. ज्ञानोबाराय म्हणतात हे तुम्हाला वर्णन कदाचित थोडंसं अवघड वाटेल. एवढं कुठं प्रेम असतं का? अहो आणखीन काही भक्त नाहीत का? पण मी एवढं वर्णन का करतोय? ज्ञानोबाराय त्याचं कारण सांगतात. हे परिसता तरी हे परिसता जरी कानडे तरी जानपा पार्थ उघडे श्रीकृष्ण सुखाचेची रूपडे ओतले गा. हे तुम्हाला ऐकायला थोडंसं अवघड वाटेल. अर्जुनाचं एवढं कुठं वर्णन करायचं आहे का? आणि एवढं पार अर्जुनासाठी देवाने हे केलं. अवघड वाटत असेल पण वाटू देऊ नका. का? कारण तरी जानपा पार्थ उघडे श्रीकृष्ण रूपाचेची रूपडे. श्रीकृष्ण रूपाचं उघडं रूपडं म्हणजे पार्थ आहे. श्रीकृष्ण सुखाचं उघडं रूप जर तुम्हाला पाहायचं असेल, श्रीकृष्णाचं सुख म्हणजे ज्याला श्रीकृष्णाचं सुख प्राप्त झालं आहे तो, किंवा श्रीकृष्णाला ज्याला पाहिल्यावर सुख होतं असं जर उघडं रूप पाहायचं असेल तर अर्जुनाला बघा. कारण भगवान परमात्मा अर्जुनावर किती प्रेम करतात आपण मागे सगळ्या ओव्या बघून आलोय. तो कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बोजावत जाय, नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलंय. किती प्रेम, कसं प्रेम. ज्ञानोबाराय म्हणतात किती प्रेम आहे बघा. ऐसी सोय सांडूनी खवळी यावडी अर्जुना देवे देखिली तेथ झालेनी सुखे केली कुरवंडी तया. 15व्या अध्यायात. तेव्हा सुखाचा मग तया पूर आला जो धनंजया तेथ वाढू तरी बुडवनिया ठेला देव. त्याच्या सुखामध्ये देवच बुडून जायचा. ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलं पुढच्या ओळीमध्ये. हे असो वैसेचे शेवटी जैशी एकच विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. हे असो राहू द्या. उदाहरण दिलं. वैसेचे शेवटी एकची वे वांझोटी म्हणजे ज्या बाईला संतती झाली नव्हती, होण्याची शक्यता नव्हती, फार उपाय केले, उपचार केले, सर्व काही केलं आणि शेवटी वयाचं शेवट फार 70 वर्ष झाली आणि तिला एक मुलगा झाला. मग आता त्या मुलाच्या विषयी त्या बाईला किती प्रेम. मोहाची त्रिपुटी नाचो लागे म्हणजे ती बाई, ते पोरग आणि तिचा त्याच्याविषयी मोह, ही त्रिपुटी जी आहे ती सारखी नाचत असते. कुठं गेलं तरी ती त्याला नाचवतच राहते. कोणी घरामध्ये आलं की बाई त्या पोराला घेऊन येते. कोणत्याही समारंभाला गेलं की त्या पोराचंच कौतुक. हो माझा बाळू असा, माझा बाळू तसा. माझा बाळू म्हणजे मोत्याचा दाना, पाहिलं तर कोळशाची खाण असतो. मोहाची त्रिपुटी नाचू लागे. उदाहरण कशा करता दिले भगवान परमात्म्याने. ज्ञानोबाराय म्हणतात हे अर्जुनाला आणि देवाला असं झालंय. देव म्हणजे आई आणि अर्जुन म्हणजे पोरगा. आणि म्हातारपणात झालेला पोरगा समजायचं. त्या बाईला जसं अहो साधी सामान्य बाई असेल, तिला जर मुलगा झाला
सामान्य. हा पहिला मुलगा असला, दुसरा झाला, झाल्यानंतर तिला ते आवडतं. मुकं असू द्या, आंधळं असू द्या. हां, जीवा परिस बाळ पडिये माते, तुकोबाराय म्हणतात. आंधळे, पांगळे, मुके, अनर्गळ. एखादा वेडा मुलगा जरी जन्माला आला तरी आईला वाईट वाटतं का? आई सगळा त्याचा. जोजारू साहिजे देवा पांगुळ एखाद विजे, तरी जन्मोनी जोजार साहिजे. हे बोलो काय तुझे तुझची पुढा देवा. अरे पांगळा जरी पोराला जन्म दिला, जन्मभर त्याची आई त्याची सेवा करते. जन्मभर त्याचं सगळं करणं, खाऊ घालणं, पिऊ घालणं, लघवीला लिहिणं, संडासला आंघोळ घालणं. म्हातारी झालेली असते आई. बाकीचे भाऊ म्हणतात काय कुठपर्यंत करायचं ह्या पांगळ्याचं. आईला वाटतं का तसं? आई म्हणते पांगळा आहे पण माझा आहे. तसं भक्त असल्यानंतर देवाला असं वाटतं माझा आहे. अर्जुन कसा का असेना माझा आहे. मोहाची त्रिपुटी नाचो लागे. भगवान परमात्मा ज्ञानोबाराय म्हणतात जसं त्या बाईचं होतं तसं आता या देवाचं झालंय. हां तेच कारण भगवान परमात्म्याचं इतकं प्रेम. तैसे झाले श्री अनंता, ऐसे जरी मी न म्हणता, तरी तयाचा न देखता अतिशयो येत. मी असं बोललोच नसतो. हो काही तुम्ही उपमा द्यायला लागले. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी उगाच बोलत नाही. मी याचं सगळं पहिल्यापासून प्रेम बघितलं आहे दोघांचं. आणि प्रेम पाहिल्यानंतर मी म्हटलं आहे तैसे झाले श्री अनंता. तसं झालं या अनंताला. तसं पाहायला गेलं तर अनंत आहे, पुन्हा श्री अनंत आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती. बरं अनंत म्हणजे देशाने अंत नाही, कालाने अंत नाही, वस्तूने अंत नाही, असा अनंत आहे. अनंत म्हणती माझे स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून आपण तरी वेड्यासारखा करायला लागला. प्रेमामुळे, अर्जुनावर असलेल्या प्रेमामुळे भगवान परमात्मा त्या ठिकाणी हे सगळं करायला लागले. वास्तविक पाहता भगवान आहे, त्याला काय. अर्जुनाला त्या ठिकाणी नाही म्हटलं ब्रह्म होऊ द्यायचं तर नुसता संकल्प केला तरी होईल. ब्रह्म करायचं म्हटलं संकल्प केला तरी होईल. पण प्रेम असा आहे की त्याला भीती वाटायला लागली. करू का नको, करू का नको, याला ज्ञान देऊ का नको, देऊ का नको. जरी तयाचा न देखता अतिशयो येत. मला सगळा अतिशय दिसायला लागला. ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्यापासून तुम्ही बघा किती अतिशय. प्रेमाचा अतिरेक आहे ना. प्रेम असावं पण एवढं. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, आणि सारथ्य पण पार्थाचे करीत्वास. आता एवढा मोठा त्रैलोक्याचा चालक मालक आणि त्यांनी काही सारथी व्हावं का. प्रेम असावं पण आपली मर्यादा सोडू नये. पण देवानी मर्यादा सोडलेली आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणून मी हे सगळं बोलतोय. बिरुदे हां, देवपणाची सगळी बिरुद जी आहेत ती भगवंतानी बाजूला ठेवली. म्हटले देव असेल तिकडे वैकुंठात, देव असेल तिकडे द्वारकेत, मी तुझा सेवक सारथी. प्रेमामुळे खेळणे आजी खेळणं झाला. ते ज्ञानोबाराय सांगतात पहा पा नवल कैसे चोज, के उपदेशु के उते झुंज, परी पुढे वालबाचे भोज नाचत असे. काय अतिशय सांगितला, किती अतिशय झाला, किती अतिरेक झाला त्या प्रेमाचा. पहा ज्ञानोबाराय म्हणतात बघा पुढच्या ओवीत, पहा नवल कैसे चोज. किती मोठं नवल आहे, किती मोठी आवड आहे. के उपदेशु के उते झुंज. उपदेश कोणता आणि प्रसंग कोणता आहे. कोणता उपदेश आहे आणि कोणत्या प्रसंगात देवानी केला आहे. परी पुढे वालबाचे भोज.
परंतु प्रेमाचं कौतुक आहे म्हणून देव नाचतो एवढा. नाहीतर उपदेश करण्याचा प्रसंग आहे का? उपदेश करण्याचं स्थान आहे का? कोणता उपदेश करायचा आहे? गीतेचा, ब्रह्मज्ञानाचा. आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश कुठं केला जातो? शांत पाहिजे, एकांत पाहिजे, एखादी गुहा पाहिजे, वन पाहिजे, धर्मशाळा पाहिजे, निगूढ मठ जोडावा, शिवालय. पण आता ज्ञानोबाराय म्हणतात पहा पहा पहा, नवल कैसे चोच. काय त्या आवडीचं नवल आहे? के उपदेशू के उते झुंज. उपदेश कोणता आणि काय तो झुंज म्हणजे युद्ध. ऐशिया समयी कर्कशे भोगिजत स्वानंद राज्य कैसे. आजी भाग्योदय हा नसे आन ठाई. ऐशिया समय कर्कश. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्कश वेळ होती. कर्कश म्हणजे युद्धाची वेळ. बाणांची झणझण, शस्त्राची खणखण, शंख वाजलेले आहेत आणि सगळीकडे आता किंवा वर्णन केलं आहे बघा, युद्धाचं वर्णन केलं. अहो संग्राम हा वानिया. ज्ञानोबराय म्हणतात अहो संग्राम हा वानिया, मापे नारा चाची आनिया. संग्राम आहे तो. संग्रामरूपी व्यापार सुरू आहे. तिथं बाणाचा व्यापार सुरू झालेला आहे. बाण इकडून येतात, बाण तिकडून जातात अशा प्रसंगामध्ये. आणि अशा ऐश्या समयी कर्कशे अशा ठिकाणी पहा पहा नवल कैसे चोच के उपदेशू के उते झुंज. आणि उपदेश काय करायला लागलाय भगवान परमात्मा? शांतीचा उपदेश, ब्रह्मज्ञानाचा उपदेश. हां हां. जरी संग्रामारूढ झालो आहो आम्ही. हां. नावेक सहावे गाजाबाजाई न धरावे, तुझे अज्ञानत्व हरावे लागे. आधी भगवान म्हणतात कशामुळे हे सगळं झालं? तू अनुसंगाचा ठावो, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. वास्तविक पाहता अनवसरू आहे. अनवसरू सर्वथा मने भले केले पार्था, परी हा अनवसरू सर्वथा. परी बोलवते असता तुझी मज. तुझं प्रेम बोलवत आहे. नाही तर बोलण्याचा विषय नाही, बोलण्याचा प्रसंग नाही, बोलण्याची जागा नाही. पण तरी भगवान परमात्मा बोलले. त्याचं कारण जर काय असेल तर प्रेम. प्रेम असल्यानंतर मनुष्य जागा बघत नाही, काळ बघत नाही, वेळ बघत नाही, बोलल्याशिवाय राहत नाही. एवढं मोठं दिव्य ज्ञान मोठ्या मोठ्यांना जे ज्ञान दिलं नाही ते अर्जुनाला दिलं. ते गुजय अर्जुनाशी बोलत आपण काल वया म्हणून आलो. का सगळं घडतंय ज्ञानोबारांनी त्याचं कारण सांगितलं आहे. आवड आहे, आवड. आणि आवड अशी असते आवडी आणि लाजवी. हां. व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न बोलवी तरी ते काही. ज्ञानोबाराय म्हणतात आवड आहे आणि लाज वाटते, शक्य आहे का? मग तिला आवडच म्हणता येत नाही. व्यसन आहे आणि कष्ट वाटतात, ते व्यसनच म्हणता येत नाही. आणि पिसे आहे, पिसे म्हणजे भूत नाही, भूत. वेड लागलं एखाद्या माणसाला आणि वेड लागल्यानंतर तो सगळं विसरतो. पिसे आणि भुलवी न भुलवी तरी ते काय, त्याला कसं काय पिसा म्हणता येईल? आता हे तुम्ही आम्हाला कशा करता सांगताय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इकडं तसंच झालेलं आहे. आवड असल्यामुळे बघा तुम्ही, आवड असल्यानंतर माणसाला लाज वाटत नाही कोणत्याही गोष्टीची. चांगल्या गोष्टीची असू द्या, वाईट गोष्टीची असू द्या, आवड असल्यावर लाजतो का मनुष्य? नाही लाजत.
हो, आवड असल्यानंतर मंदिरात तंबाखू खायला लाजत नाही. तो म्हणतो आता काय मला राहवतच नाही, काय करायचं. वाईट आवड आहे ती, नसावी, पण आवडीचं सांगायचं आहे आपल्याला. चांगली आवड असल्यानंतर सुद्धा माणसाला लाज वाटत नाही. आपण मीराबाईचं उदाहरण पाहिलं, काल सांगून आलो. मीराबाई हातात टाळ घ्यायची, विणा घ्यायची आणि रस्त्याने नाचायची. आता रस्त्याने नाचल्यानंतर बाकीचे, तो काळ म्हणजे काय सामान्य काळ होता का? स्त्रियांनी घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि रस्त्यावर नाचायला लागल्यानंतर घरातले लोक काय म्हणत असतात, गावातले लोक काय म्हणाय, लोक कहे मीरा बहिरे बावरी. अहो मीराबाईचं जाऊ द्या, तुकाराम महाराजांना लोक म्हणायला लागले, तुका वेडा अविचार करी बडबड फार, गाये नाचे उडे. हो, तुकाराम महाराज कधी कधी गायचे, नाचायचे. हो, तुका नागवाची नाचे असं वर्णन केलंय. नाचायला लागल्यानंतर भान राहत नव्हतं तुकाराम महाराजांना. लाज आहे का? नामदेव महाराजांच्या कीर्तनात भगवंतांनी नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता का लाज वाटली नाही? आवड आहे. आवड असली की माणसाला लाज वाटते, आणि आवड नसेल तर माणसाला लाज वाटते. आवडीची गोष्ट करायला लाज, व्यसन करायला लाज वाटत नाही आवड असेल तर. संतांचे, आता देवाला अर्जुनाची आवड असल्यामुळे देवाने लाज सोडलेली आहे. वास्तविक पाहता पत्रवळ्या उचलणं ह्याचं काम आहे का? ते पांडवांनी राजसूयज्ञ केला, सगळ्याला कामं ह्या बाबांनी वाटून दिली, तुम्ही हे करा. भीमा तुझ्याकडं स्वयंपाकघरातलं काम. द्रौपदीला सांगितलं, तुला सगळ्यांना अन्न पोचलंय का नाही वाढायचं बघायचं, तुझ्याकडं काम. 10,000 लोकांचं द्रौपदी एकटीच बघत होती, एक पंगत बघायची, कुठं कमी आहे तिला कळायचं. प्रत्येकाला कामं वाटून दिल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, देवा तुम्ही काय काम करणार? म्हटले, मी आलेले लोकांचे पाय धुणार आणि शेवटी पत्रावळ्या उचलणार. काढी धर्मा घरी उच्चिष्ट ते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. भगवान परमात्मा आवडी असल्यामुळे लोक म्हणायला लागले, अहो देवा तुम्ही वैकुंठाधीश द्वारकाधीश. ते द्वारकेचे लोक आल्यानंतर ते थोडेसे देवाला बाजूला घ्यायचे, म्हणायचे आमची तरी लाज धरा. अहो लोक आमचा अपमान करतात, देवाच्या राणे यायच्या, पट्ट राणे यायच्या, देवा असं करू नका, लोक आम्हाला नावं ठेवतात तुमच्यामुळं. भगवान म्हणले, तुम्हाला काय वाटत असेल ते वाटू, लोकांना वाटत, मी माझ्या भक्तांची सेवा करणार. आवडी आणि आवड असल्यानंतर मनुष्य लाजत नाही. देवसुद्धा अर्जुनाच्या संबंधाने आवड असल्यामुळे रथावर सारथी झाले. अर्जुनाच्या संबंधाने आवड असल्यामुळे अर्जुनाचं सगळं काम केलं. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, आपल्याला कथा माहिती आहे. आवड. पुढे आहे व्यसन आणि शिनवी. आता देवाची किती आवड होती, आवडीच्या ओव्या कितीतरी सांगता येतील. जया आवडीचेनी पांगे, पुढंच ओवी आहे, अमूर्तही मूर्ती आवेगे. हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे, आवडी जेत पडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिगव लागे हे घडे प्रेम आईसे. आवडीच्या ओव्या जर आपण पाहिल्या, खूप आवडीच्या ओव्या आलेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं, भगवान परमात्मा ज्ञानोबाराय सांगतात, आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी. व्यसन म्हणजे छंद. एखादा छंद जर माणसाला असेल तर त्याचा कंटाळा येत नाही. कुठल्याही गोष्टीचा छंद असू द्या, कंटाळा येतो का? नाही येत. आवडीचा विषय असल्यानंतर माणसाला कंटाळा येत नाही. व्यसन शब्दाचा अर्थ, तुम्ही ते व्यसन घेऊ नका. इथं व्यसन शब्दाचा अर्थ छंद आहे.
ज्या गोष्टीचा ज्याला छंद असतो ते करताना त्याला कधी कंटाळा येत नाही. एखाद्या माणसाला खेळण्याचा छंद असेल तर खेळताना त्याला कंटाळा येत नाही. एखाद्याला अभ्यास करण्याचा छंद येत असेल तर अभ्यास करताना कंटाळा येत नाही. एखाद्याला नामस्मरण करण्याचा छंद असेल तर नामस्मरण करताना कंटाळा येत नाही. आणि एखाद्याला झोपण्याचा छंद असेल तर मी म्हणत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, जया व्यसन काम क्रीडेचे, त्याला त्याच्यात कंटाळा नाही. ज्ञानोबारायांनी शब्द वापरला आहे, ओवी लिहिली, ब्रह्मायू होई जे, बोला, का निजल्याची आशे जे. पुढं मला ब्रह्मदेवाचं आयुष्य मिळावं आणि मला झोपायला मिळावं. छंद कशाचा आहे समजायचा, याला व्यसन आहे झोपायचं. ब्रह्मायू होय जे का निजल्याची आशी जे. भगवान परमात्मा म्हणतात, व्यसन या जगदीश्वराचे प्रेम कैसे दिसतसे अनुपम निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. व्यसनसाठी सांगतोय. तया लागी मज रूपा येणे, बोला, तयाचेनी मज येथे आसने, तया लोन कीजे जीवे प्रामे, ऐसा पडिये. आपण नेहमी पाहतो त्या ठिकाणी तयाच्या आम्हा व्यसन ही ओवी पाहिजे. व्यसन म्हटलं की व्यसनाची ओवी आली पाहिजे तर आनंद आहे. तयाच्या आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळते. भगवान म्हणतात, मला त्याचं व्यसन आहे, मला त्याचा छंद आहे. आणि व्यसन असल्यावर कंटाळा वाटत नाही, शीन वाटत नाही. आपण नेहमी सांगतो, ज्याला ज्याची आवड आहे त्याचा कंटाळा येत नाही. एखाद्याला ऐकण्याची आवड असेल, किती जरी ऐकलं तरी कंटाळा नाही. आणि ज्याला आवड नाही तो घड्याळ बघायला लागतो, 5 वाजले कसं काय संपना, 5 वाजले कसं काय संपना. आवड नाही अजून. ज्याला आवड निर्माण झाली त्याला नाही, त्याला म्हणतो आम्ही काय करायचं काय दुसरं. ज्याला नामस्मरणाची आवड आहे तो नामस्मरणाला कंटाळणारच नाही. आम्हाला कंटाळा काय येतो, अजून आवड नाही, छंद नाही अजून. म्हणून भगवंत कशा करता सांगायचं आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, देवाला त्या भक्ताचा छंद असल्यामुळे, एक प्रकारचं व्यसन असल्यामुळे कंटाळा नाही कोणती गोष्ट करणार. भक्त समागमे सर्व भावे हरी, पिसे आणि न भुलवी तरी ते काही. शेवटी सांगितलंय पिसे आणि न भुलवी तरी ते काय. पिसं कशाला म्हणतात, पिसं म्हणजे वेड लागले एखाद्या माणसाला, आणि त्या वेडामध्ये मनुष्य काय जातो, विसरून जातो. तसं देवाला सुद्धा भक्ताचं पिसं लागलेलं आहे. नवल पिसे लागले आहे, सांगा बोवी पूर्ण. आत्ताच झाली ना, सुरुवातीलाच सांगितली ओवी, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. हा कोपे तरी निवांतच आहे, ऋषे तरी बुजावतच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. काय वेड असतं, असं वेड लागल्यानंतर मनुष्य विसरून जातो. कोणत्याही गोष्टीचं वेड लागू दे, त्याला भान राहत नाही. कोणती गोष्ट असो, देवाचं वेड लागल्यानंतर त्याच्यात साधू संत सगळं विसरून जायचे, तहान विसरून जायचे, भूक विसरून जायचे, आणि त्यालाच म्हणायचं पिसं. पिसे नागवे नेसले की नागवे, ज्ञानोबाराय म्हणतात. हे कोणी जाणायचं, पाहणाऱ्याने बघायचं, त्याला काय भान नसतं त्याचं. तसं भगवान परमात्मा सुद्धा अर्जुनाच्या संबंधाने, भक्ताच्या संबंधाने वेडा झाला. वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तिशी. हां, पिसं लागलं भगवंताला. हे भुलीची भारणी येतव न काय, न बोलणी परी बोलवी श्रद्धा. पिस परी अर्जुना तुझे निवेदे, मगाशी वही झाली.
मिया देवपणाची विरोधे सांडिली गा. सगळी त्या ठिकाणी देवपणाची चिन्ह भगवंताने सोडली. भगवान परमात्म्याला भक्ताचं पिसं लागलं. मनोनी भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा को असा की सुखे शृंगारलिया मानसा दर्पण तो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याचा भावार्थ सांगतो. एवढं पुराण जे सांगितलं ते कशाकरता सांगितलं, अहो काय एवढं वाढवलं. भावार्थ तो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा. अर्जुन जो आहे तो मैत्रियेचा कुवासा म्हणजे आश्रय आहे. मैत्री बघायची असेल तर अर्जुनाकडे बघा. की सुखे शृंगारीला मानसा दर्पणतो. भगवान परमात्म्याचं सुखाने शृंगारलेलं जे मन आहे त्या मनाचा आरसा अर्जुन झालेला आहे. अशा प्रकारे अर्जुनाच्या आणि भगवंताच्या प्रेमाचं वर्णन ज्ञानोबा करतात. का करतात? तसं प्रेम आपल्या मनात निर्माण व्हावं, तसं देवाने आपल्यावर प्रेम करावं, तरच आपलं कल्याण होईल. अजून अर्जुनाचं वर्णन थांबलेलं नाही, अजून ज्ञानोबा करणार आहेत उद्याच्या प्रवचनात. पुंडली